मैदानावरती मात्र आपण पाहतोय पॉवर ऑफ पवार, योगेश पवार, राहुरीचा बाहुबली सुनील खर्डे, मिस्टर JPL नावानं परिचित असणारा सुनील खर्डे. बघा आपण जे म्हणतो ना पडद्यामागचे कलाकार किंवा मैदानावरचे कलाकार, हा मुलगा सुद्धा मी आल्यापासून पाहतोय त्याची ग्राउंडवरची मेहनत, क्रीज आखण्यासाठी आपण पाहतोय. कारण या सर्वांची मेहनत आहे, त्यातूनच एवढी चांगली स्पर्धा साकारली जाते. प्रत्येकाचं काही ना काही योगदान. चला दोन्ही संघाचे संघनायक पुन्हा एकदा सूचना असेल की आहे त्या परिस्थितीमध्ये हा सामना आपल्याला संपवावाच लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश, स्ट्राईकचा फलंदाज मॅन फ्रॉम राहुरी मिस्टर JPL, राहुरीचा बाहुबली सुनील खर्डे, नॉन स्ट्राईकला पॉवर ऑफ पवार योगेश पवार. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक रविभाऊ चव्हाण नॉर्दर्न ब्रँच यांच्याकडून आणि लागोपाठच्या 4 षटकारासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आहे. चला सामन्याला सुरुवात होते. पंचाचा देखील इशारा येतोय. चल भैया लवकर थोडस. प्रथमेश पहिला चेंडू आकोटा. ओ यावेळी मात्र जबरदस्त पॉइंटच्या दिशेने खेळला एक चौकार. भेदून चेंडू सीमा पार चौकार. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक. काय क्षेत्ररक्षण आहे, सुरेख असं क्षेत्ररक्षण मिडऑफच्या दिशेने रोहन खरात, एक 19 वर्षीय युवा क्षेत्ररक्षक आपण पाहतो. एक फिरकीचा जादूगार म्हणून अल्पावधीतच महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये खळबळ उडवून देणारा हा खेळाडू. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा असेल प्रथमेश. ओ यावेळी मात्र उत्तुंग फटका खेळलाय क्षेत्ररक्षक, परंतु 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अमर अकबर अंतनी मातीतला चेंडू मात्र मातीत पडलाय. फलंदाज मात्र सुरक्षित असेल या 2 धावेने. निश्चितपणे मात्र सुनील खर्डेला थोडीशी जबाबदारीनं फलंदाजी करावी लागेल. निश्चितपणे पॉवर प्लेचं षटक आहे म्हटल्यावर थोडे अशा प्रकारचे स्ट्रोक खेळले जातात, परंतु एक फसलेला फटका होता. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती. या चेंडूवरती मात्र 2 धावा. धावफलकावरती धावसंख्या असेल ती 6. ओ यावेळी मात्र पुन्हा एकदा धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय योगेश पवारनं. थोडीशी घाई बाईकचा इशारा येतोय. हायवेवरून प्रवास करताना आपण पाहतो रस्त्याच्या बाजूचे जे फलक असतात ते महत्वाचे असतात. ते वाहकांसाठी जे महत्वाचे असतात, प्रवाशांसाठी महत्वाचे असतात, त्याच्यावरती आपण पाहतो अतिघाई आणि संकटात नाही असा प्रकार काहीसा मैदानावर होऊ शकला असता योगेश पवारसाठी. यावेळी मात्र प्रथमेशचा पुढचा चेंडू असेल आणि सामना करण्यासाठी या षटकामध्ये पहिल्यांदाच क्रीजवरती पहिल्यांदाच असेल योगेश पवार. पहिला चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा पॉवर ऑफ पवारच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु क्षेत्ररक्षण ओ चेंडू मात्र चौकार. आपण पाहिलं टेनिस क्रिकेट .in माध्यमातून राकेशनं हा क्षण मात्र अचूक असा टिपलाय. चेंडूचा पाठलाग करताना कर्णधार अनुराग मोहितेच्या समोरच्या बोटाला मधल्या बोटाला चाटून गेलेला तो चेंडू इतकं अप्रतिम असं
चित्रण राकेशच्या माध्यमातून होत आहे. सतीश पठारेची फेकी मात्र आपण पाहतोय की दौंडचं क्रिकेट ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवला असा सतीश पठारे एस पी नावानं परिचित असणारा एक डायरेक्ट फेकी केली, परंतु फलंदाज आपल्या स्क्रीनमध्ये सतीशला सुद्धा माहित होतं की फलंदाज स्क्रीनमध्ये आहे सुरक्षित, त्याच्यामुळं अपील तेवढी दमदार नव्हती. कारण आपण पाहतोय धावफलकावरती जर नजर आपण टाकली तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या असेल ती 12. आता मात्र जबाबदारी असेल फिरकीचा जादूगार गोलंदाज रोहन खरात, ज्यानं याच मैदानावरती 2 षटकामध्ये 9 धावा दिल्या आणि एका षटकामध्ये 4 बळी आपल्या संघासाठी कामगिरी केली. तोच गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज रोहन खरात. आज या श्रीरामपूरच्या ऐतिहासिक मैदानावरती त्याला देखील आनंद असेल, त्याला देखील वाटत असेल की आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आजच्या या सामन्यामध्ये झालं पाहिजे. प्रत्येक खेळाडूची एक इच्छा, एक आकांक्षा, एक अपेक्षा, एक मनीषा, एक मनोकामना की आपण ज्यावेळी मैदानावरती प्रदर्शन करत असतो त्यावेळी आपला सर्वोत्तम खेळ झाला पाहिजे. स्ट्राईकचा फलंदाज तितकाच ताकदवर फलंदाज पॉवर ऑफ पवार योगेश पवार पहिल्या चेंडूवरती उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु तितकीच सुरेख गोलंदाजी करतोय रोहन खरात. यावेळी पुन्हा सज्ज असेल रोहन. पुन्हा एकदा अपयश येत आहे. यावेळी मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण फलंदाजी क्षेत्रातील एक दादा फलंदाज योगेश पवारला मात्र या ठिकाणी रोखून धरलंय. पुन्हा एकदा मैदानावरचं मात्र युद्ध पाहतोय आपण. गोलंदाज विरुद्ध फलंदाज. काय करामती गोलंदाजी केली युवा गोलंदाज रोहन खरात, ज्याच्यामुळेच त्याचं क्रिकेट पोहोचलंय घराघरात, तो आहे रोहन खरात. यावेळी चेंडू फाईन लेगच्या दिशेने टोलावला. क्षेत्ररक्षक कोणी नसेल, चेंडू असेल सीमा पार चौकार. यावेळी मात्र पुन्हा सज्ज असेल गोलंदाज रोहन. यावेळी मात्र बरसलाय का पाहूया. चेंडू मात्र असेल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतो. निश्चितपणे खूप बराच वेळ चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक पाठलाग पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. तर या चेंडूवरती मात्र 2 धावा. खऱ्या अर्थानं रोहनचा हा चेंडू मात्र पुढच्या षटकाची दिशा ठरवणारा चेंडू असेल, कारण पहिल्या 3 चेंडूवरती एकही धाव दिली नाही रोहननं. हा चेंडू देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, डीप स्केअर लेगवरून क्षेत्ररक्षक धावतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय, परंतु सुनीलनं मात्र नकार दिलाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या असेल 19. तर गोलंदाजी मार्कवरती बहुधा सुधीर साबळे. इकडे देखील आपण पाहतोय एक दिग्गज संघ आहे. सुधीर साबळे आहे, रोहन खरात आहे, अनुराग मोहिते आहे, सतीश पठारे आहे, आनंद चव्हाण आहे, सोमनाथ गांगुर्डे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 पहिल्या 12 चेंडूमध्ये पॉवर प्लेच्या 12 चेंडूमध्ये 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 1,51,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे निलेश भाऊ सरोदे यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं 1,51,000 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक खंबीर नेतृत्व, प्रत्येकाच्या अडचणीला मत्तीला धावून जाणारं नेतृत्व प्रकाश अण्णा चित्ते यांच्याकडून 1,01,000 रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक.
दरम्यान चेंडू काही काळ हवेत असेल, फटका फसलाय, फलंदाज बाद, एक मोठा धक्का, बडी मछली जाल में. जब भी कोई पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, एक दिग्गज फलंदाज बाद केलाय, बडी मछली जाल में. योगेशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये, मॅन फ्रॉम सोलापूर कृष्णा पवार. टेनिस जगतामध्ये ज्यानं खळबळ माजवली, टेनिस क्रिकेटचा डॉन ज्याला म्हटलं गेलं, तो एकीकडे आपण पाहतोय कृष्णा सातपुते, इकडे दुसरा कृष्णा पवार. गोलंदाज सुधीर. आपल्या पहिल्या षटकातील कर्णधाराचा विश्वास मात्र सुधीरनं सार्थ ठरवलाय आणि या षटकातील पहिल्या चेंडूवरती बळी मिळवलाय. आपण पाहतोय प्रेक्षकांचा देखील उत्साह. आज मात्र मैदानाच्या चौपेरासह प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय. यावेळी मात्र हा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक असेल, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय, परंतु निश्चितपणे यावेळी हो निश्चितपणे धोका होऊ शकला असता. फलंदाजाला मात्र सरळ पॅव्हेलियनचा रस्ता धरावा लागू शकला असता, परंतु एक धोकादायक 2 धावा मात्र सुनील खर्डेच्या बॅटमधून. पहिली धाव अगदी आरामशीर घेतल्यानंतर थोडासा चेंडू हातातून निसटला, लगेच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र जबाबदारीनं दोन्ही फलंदाजांना फलंदाजी करावी लागेल. योगेश पवार परतलाय. आणखी संघामध्ये आपण पाहतोय दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे, परंतु एक आक्रमक स्फोटक फलंदाजी पाहायला मिळणे गरजेचं आहे. यावेळी मात्र खेळाय चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक अनुराग. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं, ज्यावेळी पहिला चेंडू खेळला होता कृष्णा पवारनं, त्यावेळी पहिल्या चेंडूवरती षटकारानं आपलं खातं उघडलं होतं. यावेळी मात्र निश्चितपणे डाव्या एसटीच्या बाहेर असणारा चेंडू पंचांनी वाईड चेंडू घोषित केला. निश्चितपणे डाव्या एसटीच्या बाहेर हा चेंडू आहे. नियमानुसार पंचांनी नियमाचा आधार घेतला आणि हा चेंडू वाईड घोषित केलाय. एक स्वैर चेंडू, अवैध चेंडू, एक धाव अतिरिक्त मात्र संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचते. हा चेंडू अपेक्षेपेक्षा थोडीशी जास्त उसळी घेणारा हा चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. गोलंदाजी मार्कवरती सुधीर साबळे. स्ट्राईकचा फलंदाज कृष्णा पवार. फलंदाज मात्र बाद होतोय. कृष्णाला मात्र परतवून लावलंय. आणखी एक मोठा धक्का. थँक्यू डीजे. मैदानावरती मात्र आपण पाहतोय कारण एक तुल्यबळ लढत आहे. धावसंख्या मात्र धावफलकावरती असेल 23 धावा, 2 बाद 23. या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकचा फलंदाज मागच्या सामन्यामध्ये ज्यानं आपलातून अशी फलंदाजी केली तो फलंदाज अमोल दुबे.
या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि अमोल दुबेसाठी हा पहिला चेंडू. हा चेंडू खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 24. पुढच्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारचा खेळ. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज रोहन खरात, स्ट्राईकचा फलंदाज अमोल. पहिल्या चेंडूवरती बरसलाय अमोलच्या बॅट मधून अफलातून षटकार. लागेल कारण 5 षटकांचा सामना असेल. हा चेंडू खेळलाय बॅक टू द बॉलर. कोणत्याही प्रकारची धाव नाही. एक एक निर्धाव चेंडू मात्र दडपण वाढवतोय, निराशा मात्र वाढवतोय. यावेळी हा चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असेल, सुरक्षित रक्षण करतोय. एकाच धावेवरती अमोलला समाधान मानावं लागेल. धाव संख्या 33. हा चेंडू मात्र मॅन फ्रॉम राहुरी, राहुरीचा बाहुबलीचा दणदणीत षटकार. त्यांचे संघनायक आणि सर्व खेळाडू या सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार आपण पाहिला मागच्या सामन्यामध्ये देखील. आज दिवसभरामध्ये अशा प्रकारचे सामने. या मात्र चेंडू टप्प्यामध्ये येऊ शकला नाही, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय एक आक्रमक सोमनाथ सुरक्षित रक्षण केलं. एक धाव घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न होता, परंतु सुनील खर्डेच्या चेहऱ्यावरती देखील निराशा दिसते. हा चेंडू बॅटवरती व्यवस्थित येऊ शकला नाही. चेंडू चांगला होता, फटका फसला होता. चार षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कावरती विजय खडके, स्ट्राईकचा फलंदाज अमोल. विजयला आपल्या संघाला विजय मिळवून देणारी गोलंदाजी करावी लागेल. अमोलला आपल्या संघासाठी अनमोल फलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघामध्ये आपण पाहतोय अगदी दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा संघ, दोन मातब्बर संघ,
दोन वाघांची झुंज मात्र क्रिकेटच्या या मैदानावरती. अर्थातच शिवराणा चषक 2021चा रणसंग्राम. गोलंदाज विजय. अमोलचा पहिला चेंडू बॅटची कड घेतले, झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद होतोय. फलंदाजीसाठी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय आकाश आहेर. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 39. या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र बाद झालाय अमोल दुबे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक रविभाऊ चव्हाण यांच्याकडून. ओहो, आकाश आहेर यावेळी देखील बरसलाय. झळकतंय साईड स्क्रीन, झळकतंय त्या साईड स्क्रीनवरती कॉंग्रॅच्युलेशन आकाश आहेर. या स्पर्धेतला सर्वात मोठा 102 मीटरचा षटकार आपण त्या होर्डिंग वरती पाहू शकताय. अमोल डुबेच्या डोक्यावरती जे होर्डिंग आहे त्याच्यावरती आपण पाहू शकताय. समालोचन कक्षाच्या बरोबर समोर अमोल डुबे आहे आणि त्याच्या डोक्याच्या वरती ते होर्डिंग आहे, त्याच्यावरती कॉंग्रॅच्युलेशन आकाश आहेर 102 मीटरचा षटकार. या मात्र गोलंदाजाची दिशा भरकटली या फलंदाजानं, कारण पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलं होतं. त्याच्यानंतर विजय मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय. अशा प्रकारचे चेंडू रोखावे लागतील, नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. कारण काय होतं, एक वाईट चेंडू टाकल्यानंतर एक धाव संघासाठी समोरच्या आणि एक चेंडू अतिरिक्त टाकावा लागतो. धावफलकावरती धावसंख्या 46. पुन्हा एकदा बरसलाय आकाश आहेर इज ऑन फायर. साठी रविभाऊ चव्हाण यांच्याकडून 2100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2100 रुपयापेक्षा संघाची धावसंख्या सुद्धा महत्वाची. लागोपाठ 4 षटकार मारणार का आकाश आहेर? हर सवाल का जवाब मिलेगा इस गेंद के बाद. यावेळी मात्र खूपच शपल करून खेळलाय चेंडू. निश्चितपणे हा चेंडू वाईट नसणारच आहे, कारण खूप शपल झाला होता हा चेंडू खेळण्यासाठी. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. याच्या अगोदर ते 2 षटकार ते पैसे आमच्या जवळ जमा झालेले आहेत. सुनील खर्डे आणि अमोल दुबेचे 100 रुपयाचं पारितोषिक रविभाऊ चव्हाण यांच्याकडून आलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती असेल विजय खडके. धाव बलकावरती धावसंख्या 53. आता आपण पाहिलं स्टंप मध्ये जे आपण माईक बसवले त्याचा स्पष्ट आवाज समालोचन कक्षामध्ये आला की शिर्डी संघाकडून दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करा. सुनील खर्डेने देखील सांगितलं की दुसरी धाव कशी घ्यायची. तिकडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बरं असतं, मैदानावरती विराट कोहलीचा धोनीचा आवाज येत नाही की ह्या चेंडूवरती हे करा, त्या चेंडूवरती ते करा. ते फलंदाज आपल्या आपल्या पद्धतीने खेळत असतात.
शेवटचा चेंडू, षटकार, चौकार, एक धाव, दोन धाव, विकेट. या चेंडू नंतर मात्र ओ राहुरीचा बाहुबलीचा दणदणीत षटकार. वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। 30 टेनिस क्रिकेट की चेंडूमध्ये लेटेस्ट 60 वीडियो धावांचं सबसे लक्ष. पहले देखने के लिए प्रत्येक चेंडूवरती दोन धावा. हमारे चैनल म्हणजे एक tenniscricket.in चेंडू को निर्धाव झाला सब्सक्राइब तर करें पुढच्या चेंडूवरती और बेल चौकार. आइकॉन पर क्लिक कीजिए। टेनिस क्रिकेट के लेटेस्ट तर सलामीचे दोन फलंदाज, दोन मातब्बर संघ. एक संघ आपण पाहतोय अमोल शिरसाट, शिरसाट स्पोर्ट. दुसरीकडे आपण पाहतोय साई 11 शिर्डी. अनेक दादा खेळाडूंचा भरणा असणारा हा संघ. 30 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता. सन्माननीय भरतभाऊ जगदाळे, सन्माननीय अशोक लोंढे हे देखील बऱ्याच काळापासून या सामन्याचा आनंद घेत आहेत. दररोजच्या सामन्याला त्यांची हजेरी असते. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सुरेख असा पहिला चेंडू. एकीकडे आपण पाहतोय गोलंदाजी क्षेत्रामध्ये ज्यानं खळबळ माजवले एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू किरण खोबरे. स्ट्राईकचा फलंदाज मावळ भूषण आनंद चव्हाण. अर्धशतकांचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं गेलं तो आनंद चव्हाण, ज्यानं साता समुद्रापलीकडे दुबई शारजामध्ये देखील आपल्या फलंदाजीनं भल्या भल्या गोलंदाजाच्या चिंधड्या उडवल्या असा फलंदाज आनंद चौहान. खोलवर टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय सीमा पार, चौकार. अटीतटीच्या लढती
प्रत्येक षटकारासाठी रविभाऊ चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. कोणताही फलंदाज असू दे, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ओ यावेळी मात्र फटका फसलाय का, झेल मात्र टिपलाय. आनंदला मात्र परतावं लागेल. एक मोठा धक्का, बडी मछली जाल में. कौतुक करावं तितकं कमी, कारण किरणनं मात्र या षटकात चांगली गोलंदाजी केली. एक दिग्गज फलंदाज मात्र किरणनं परतवून लावलाय. आनंद चव्हाण सारखा स्फोटक फलंदाज बाद होऊन पॅव्हेलियन मध्ये. याच्या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं अमोल दुबेनं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो चेंडू मात्र सरळ सीमा पार. नवीन फलंदाज मैदानामध्ये दिलीप वर्मा. स्ट्राईकचा फलंदाज असेल तुषार रणदिवे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याचा थरार रंगणार, कारण दोन मातब्बर संघ, दोन दिग्गज संघ, साई 11 शिर्डी आणि अमोल शिरसाटचा शिरसाट स्पोर्ट. हो, एक वेगवान चेंडू. आज मात्र आपण पाहतो या मैदानावरती प्रेक्षकांचा उत्साह. उद्या देखील या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस असणार आहे. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू, अगदी शरीराचा वेध घेणारा गोलंदाजी करतोय किरण खोबरे. म्हणूनच मी सांगितलं की एक अष्टपैलू खेळाडू आहे किरण खोबरे. आपल्या संघनायकाचा विश्वास देखील त्याला सार्थ करावा लागेल. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. जो जीता हो सिकंदर, जो हारा हो टूर्नामेंट से बाहर. म्हणजे कोणता तरी एक संघ बाहेर जाणार आहे, एक संघ स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार आहे. त्याच्यामुळे हा सामना महत्वाचा आहे. तब्बल 1,51,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा. आता मात्र सर्व संघ नायकांची नजर मात्र असेल प्रथम क्रमांकाच्या चषकावरती, प्रथम क्रमांकाच्या 1,51,000च्या पारितोषिकावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हा चेंडू खेळाय. हो, आपलातून क्षेत्ररक्षण, परंतु फेकी तितकीशी चांगली नाही म्हणावी लागेल. एक धाव मात्र निश्चितपणे. पहिल्या षटकामध्ये मात्र समाधानकारक गोलंदाजी केली किरण खोबरेनं. जितकं कौतुक करावं तितकं कमी, कारण केवळ 5 धावा. आता मात्र संघर्ष असेल 24 चेंडूमध्ये 55 धावांचा संघर्ष. जो संघ जिंकणार तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार. याच्या अगोदर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलेले संघ डीसीसी दत्तनगर आणि दुसरा संघ विराट प्रतिष्ठान पुणे. तर स्ट्राईक वरती मात्र असेल फलंदाज तुषार रणदिवे. गोलंदाजी मार्कवरती हुकमे एक्का अमोल दुबे. आपल्या नाव लौकिकास साजिशी अशी कामगिरी मात्र अमोलला करावीच लागेल, कारण आपण पाहतोय यावेळी मात्र एक वेगवान चेंडू, थोडीशी उसळी घेणारा चेंडू होता. ज्या युवा गोलंदाजानं नगर जिल्ह्याचं नाव 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं तोच गोलंदाजी मार्कवरती अमोल डुबे असेल, सिब्बान शेख असेल, असे अनेक खेळाडू, अभिजित दुधे, मधुर धुळे, ज्यांनी नगर जिल्ह्याचं नाव मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये. राहुरीचा बाहुबली सुनील खर्डे. पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूपासून गोलंदाजाचं वर्चस्व. अमोल दुबेसाठी प्रत्येक विकेटवरती 151 रुपयाचं पारितोषिक.
योगेश भाऊ मोरगे यांच्याकडून काय गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी, लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. निर्धाव चेंडूची मात्र आपण मालिका पाहतोय. शिरसाट स्पोर्ट मात्र थोडासा अडचणीत येताना आपण पाहतोय, परंतु क्रिकेट अजून संपलेलं नाही, सामना अजून संपलेला नाही, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. यावेळी मात्र जबरदस्त स्ट्रोक, यावेळी मात्र हा असेल षटकार. येतोय. मी इथं आल्यापासून नेहमीच उल्लेख केलाय की एकही चेंडू मैदानाच्या बाहेर हरवलेला नाही. स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा सुद्धा लवकर त्या चेंडूचा शोध या ठिकाणचे प्रेक्षक लावतात. त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन की असा षटकार मारलाय की चेंडू लगेच आलाय. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती असेल, काहीशी वेगळी रणनीती असेल अमोलकडे, कारण त्याला माहित आहे धावा देखील वाचवायचे. यावेळी मात्र एक जबरदस्त कार्पेट शॉट, जमीन समांतर फटका, सुरेख क्षेत्ररक्षण. निश्चितपणे एक धाव मात्र तुषारच्या बॅटवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा मात्र या चेंडूवरती. म्हणजे बघा, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय परंतु फेकी तितकीशी चांगली नाही. या चेंडूवरती मात्र 2 धावा. म्हणजे आतापर्यंत लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव, 4थ्या चेंडूवरती षटकार, 5व्या चेंडूवरती 2 धावा. अमोलचा हा चेंडू सुद्धा निर्णायक असणार आहे. पुढच्या षटकाचं गणित ठरवणारं, पुढच्या चेंडूवरचं समीकरण ठरवणारं हा चेंडू. चेंडू खेळलाय, सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. या षटकाची मात्र समाप्ती होती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 14, 18 चेंडू मध्ये 46 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 46. आवश्यकता, धावसंख्या होती ती 14. एक तुल्यबळ लढत मात्र आपण या निमित्ताने या मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती असेल पुन्हा एकदा गोलंदाज किरण खोबरे. अमोलनं देखील सुरेख असं षटक टाकलंय. मागच्या षटकामध्ये पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले होते, त्याच्यानंतर एक षटकार खाल्ल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी. तर स्ट्राईकचा फलंदाज ज्यानं महाराष्ट्रातील अनेक मैदानं गाजवली, तुषार रणदिवे. त्याच्याकडे ती क्षमता, त्याच्याकडे ती ताकद, सामन्याचं चित्र एक हाती पलटण्याची ताकद तुषार रणदिवे. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय दिलीप वर्मा. म्हणूनच मी अगोदर सांगितलं त्याच्याकडे ती ताकद, ती क्षमता. पहिल्या चेंडूवरती दणदणीत असा षटकार. DJ Akash NG
स्वागत मात्र केलंय किरण खोबरेचं तुषार रणदिवेनं. या षटकारासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सामना संपेपर्यंत जितके षटकार मारले जातील त्या सर्व षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक रविभाऊ चव्हाण यांच्याकडून. यावेळी मात्र पुन्हा एकदा बरसलाय तुषार रणदिवे. जे तुषार म्हणजे आपण पाहतो ज्यावेळी हलकाचा पाऊस येतो त्यावेळी आपण म्हणतो की तुषार, आपल्या अंगावरती पावसाचे थेंब तुषार, परंतु हा तुषार नाही, हा अवकाळी आहे. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 आपलातून षटकार मारण्याचा पराक्रम. म्हणून मी अगोदर सांगितलं की तुषार रणदिवे त्याच्याकडे ती क्षमता आहे एक हाती सामना पलटण्याची. परंतु पुन्हा गोलंदाजी मार्गावरती असेल किरण खोबरे. लागोपाठच्या 4 षटकारासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक आहे रविभाऊ चव्हाण यांच्याकडून. यावेळी मात्र हा चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक दूरवरती, क्षेत्ररक्षित करतोय कृष्णा पवार. हा चेंडू हलक्या हाताने खेळलाय सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक. एक धाव मात्र निश्चितपणे घेतली. तुषारनं मात्र थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होता दुसरी धाव घेण्याचा, परंतु दिलीपला देखील माहित आहे की तुषार चांगली फलंदाजी करतोय, स्ट्राईक त्याच्याकडे आहे. प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट होणं मात्र गरजेचं आहे, कारण सामना आपण पाहतोय दोन्ही संघासाठी ही महत्वपूर्ण लढत आहे. जो जीता हो सिकंदर, जो हारा हो टुर्नामेंट से बाहेर. म्हणजे कोणत्या तरी एका संघासाठी लाखाचे 12,000 करणारा हा सामना आहे. धावसंख्या होती ती धावफलकावरती 28. यावेळी मात्र आपला तो चेंडू फलंदाज त्रिफळाबाद. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र किरणचं देखील कौतुक करावं लागेल. किरण देखील दाखवून दिले हम भी कुछ कम नाही. किरण जरी हा त्रिफळाचित फलंदाज बाद केल्यानंतर गालातल्या गालात जरी हसला असला तरी तो क्षण मात्र आमच्या कॅमेरामॅनला टिपता आला नाही. जाऊया पुन्हा मैदानावरती. संघनायकाला मात्र संघनायकासारखी खेळी करावी लागेल. अनुराग मोहिते स्ट्राईकचा फलंदाज. हा चेंडू देखील निर्णायक असेल. 13 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 32 धावा. ओ, अत्यंत वाऱ्याच्या वेगाने टाकलेला हा चेंडू, वेगवान गोलंदाजी. 12 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. चला सामना थोडासा लवकर सुरू करा. 12-32.
किरण सर बॉलर नेम संतोष. 12-32. 12 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता. मैदानावरती सुरू असणारा रणसंग्राम शिरसाट स्पोर्ट विरुद्ध साई 11 शिर्डी. या षटकातील पहिला चेंडू संतोषचा. दिलीप वर्माच्या बॅट मधून निघालेला अफलातून षटकार. स्वागत. खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती एक षटकार मात्र मारला गेलाय. संतोषच्या पाठीवरती पाठभर वळ देऊन जाणारा षटकार. दिलीप वर्मानं मात्र संतोषच्या वर्मावरती घाव घातलाय. अकरा चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. यावेळी चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि निश्चितपणे दोन धावा मात्र या चेंडूवरती. आता मात्र काहीसा विचार करायला लावणारी गोलंदाजी, कारण आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार मारला गेलाय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, म्हणजे तब्बल 2 चेंडू मध्ये 8 धावा. हा वजाबाकीचा खेळ मात्र आपण पाहतोय. धावा करायच्या होत्या 32, या 8 धावा त्यातून कमी झाल्या, म्हणजे 24 धावावरती समीकरण आलंय. 10 चेंडू 24 धावा. वाईड चेंडू घोषित केलाय. हा चेंडू वाईड घोषित केलाय. अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू, फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू, हा वाईड चेंडू घोषित केलाय. पुन्हा समीकरण बदलतंय. 10 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. आपला अनुभव, आपलं कौशल्य या ठिकाणी मात्र अमोलला आपण पाहतोय की काहीसा कानमंत्र देण्यासाठी अमोल दुबे, कारण चर्चाही घडणारच आहे. प्रत्येक चेंडूवरती चर्चा घडणार आहे, कारण आता पाहतोय आपण सामना मुळात दोन्ही संघासाठी सोपा राहिलेला नाही. कारण जो जीता हो सिकंदर, जो हारा हो टूर्नामेंट से बाहर. म्हणजे एक संघ पुढच्या फेरीत प्रवेश करणार आहे, एक संघ सरळ पॅव्हेलियनचा घरचा रस्ता धरणार आहे. म्हणजे कोणत्या तरी एका संघासाठी लाखाचे 12,000 करणारा सामना आहे. गोलंदाज संतोष. यावेळी मात्र झेल मात्र टिपलाय. पुन्हा एक धक्का. अशा वेळी मात्र पहा फलन लागले. दिवाळी पाडवा. दिवाळी पाडवाचं जे होर्डिंग लागले त्याच्या शेजारी काय प्रेक्षक वर्ग खुर्चीवरून वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो. स्ट्राईकचा फलंदाज संघनायक अनुराग मोहिते. यावेळी मात्र जमीन समांतर. निश्चितपणे दुसऱ्या धावेसाठी असेल हा फटका, परंतु तितकंच अफलातून क्षेत्ररक्षण दबाव मात्र टाकला गेलाय. बहुधा संघनायक वैभव गुजर
एक चांगला दबाव आपण पाहिलं की दोन संघनायक ज्या वेगाने हा फटका खेळला होता त्याच वेगाने क्षेत्ररक्षक देखील सीमारेषेवरून धावत येऊन तो चेंडू क्षेत्ररक्षित केला, फेकी केली, एकच धाव. 8 चेंडू 22 धावा. हे दोन चेंडू मात्र निर्णायक असतील कारण याच्या नंतरच्या षटकाचं गणित ठरवणारे हे दोन चेंडू. निश्चितपणे एक धाव. बॅटची हलकीशी कड घेतली चेंडूने परंतु सुरक्षित रक्षण केलंय. पहिला सामना जिंकण्यामध्ये ज्यानं महत्वाची भूमिका बजावली होती जर्सी नंबर 3 अरुण यानं मात्र यावेळी क्षेत्ररक्षण केलंय. 7 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा. जर चेंडू निर्धाव राहिला तर पुढच्या चेंडूवरती षटकार मारावा लागतो अशी परिस्थिती मात्र सामन्यामध्ये. 7 चेंडू 21 धावा. आता बा खेळ इतका रोमांचकारी असतो ना की मैदानावरती 11 खेळाडू आहेत. काही जणांचा आवाज मात्र जे आपण स्टंप मध्ये माईक बसवलेत त्याच्यानुसार समालोचन कक्षामध्ये आवाज आला एक जाऊ दे एक जाऊ दे म्हणजे एक धाव गेली तर जाऊ दे परंतु थ्रो नको आहे, ओव्हर थ्रोची धाव नको आहे. अशा परिस्थितीमध्ये धावा या महत्वाच्या आहेत. सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले. आठवण होते त्या षटकाची. पहिलं षटक ज्यानं या मैदानावरती पहिला सामना जिंकण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावलेला गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा. हो बॅटची कड घेतली आहे परंतु क्षेत्ररक्षक निश्चितपणे एका धावेसाठी कोणताही प्रयत्न नसेल कारण आता मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजीच संघाला वाचवू शकते. तरी देखील सामना अजून संपलेला नाही, शर्यत अजून संपलेली नाही. कठीण परिस्थितीमध्ये संघर्षाच्या काळामध्ये स्वतःला समजून सांगा सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. तसंच काहीच कोरोनाचं झालं होतं. इतकी लोक पॉझिटिव्ह व्हायची की ते कोरोनानं सुद्धा सांगितलं की स्वतःला समजून सांगा कोरोना अजून संपला नाही कारण मी अजून पॉझिटिव्ह झालो नाही. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो गोलंदाज अरुण ज्यानं या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवणारी पहिल्या सामन्यामध्ये कामगिरी केली होती. ओ खराब चेंडू. यावेळी मात्र समाचार घेतला गेलाय लांब लचक षटकार. आता हे पहा याच्या अगोदर आपण पाहिलं चेंडूने बॅटची कड घेतली होती, एक धाव निघू शकली असती परंतु ती धाव अनुरागने घेतली नाही कारण त्याला माहित आहे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी केल्याशिवाय स्वतःच्या डोक्यावर संघाची धुरा घेतल्याशिवाय अनेक लांब लचक षटकार मात्र मारलाय अरुणच्या पाठीवरती. पाठभर वळ देऊन जाणारा हा षटकार. ओहो 1-13 तो 1 मेरा. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाबाद.
या स्पर्धेचा आपण पाहतो या निमित्तानं. तर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तारणहार ठरतोय गोलंदाज अरुण. श्रीरामपूरचा वंडर बॉय मैदानामध्ये फलंदाजीसाठी सोमनाथ गांगुर्डे. 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडूमध्ये 14 धावा. लागोपाठच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार मारले गेले तर रविभाऊ चव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 3 चेंडूमध्ये 14 धावा. श्रीरामपूरचा वंडर बॉय आपल्या मातृभूमीमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देणार का? संघाला विजय मिळवणारी खेळी करणार का? गोलंदाजी मार्कवरती चतुर गोलंदाज अरुण, ज्याने या स्पर्धेतला सकाळच्या सत्रातील पहिला सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. ओ यावेळी मात्र सामना 2 चेंडूमध्ये 14 धावा. आणि सकाळी सुद्धा हाच गोलंदाज होता. 2 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या होत्या. त्याने 1 षटकार दिला आणि पुढचा चेंडू निर्धाव. यावेळी मात्र परिस्थिती थोडीशी बिकट आहे. 2 चेंडूमध्ये 14 धावा. एक महत्वाची लढत मैदानावरती आपण पाहतोय. अमोल शिरसाट स्पोर्ट विरुद्ध साई इलेव्हन शिर्डी. ओ यावेळी मात्र षटकार. अरुणला मात्र काहीसा कानमंत्र दिलाय घनश्यामनं. का बाबा असं करतोय? टप्प्यावरती गोलंदाजी कर, फुलटा चेंडू टाकू नको. की 1 चेंडू 8 धावा. आता सगळ्या प्रेक्षकांना वाटतंय 2 चेंडूमध्ये 14 तरी क्षेत्ररक्षण एवढं लावलं जातंय. कारण क्रिकेटचा खेळ आहे. एखादा नो एखादा वाईट पडू शकतो. क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. आता सुद्धा गणित अजून सामना संपलेला नाही. 1 चेंडू 8 धावा. हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय साई इलेव्हन शिर्डी. देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट